तर आज आपण सायन्स कंटिन्यू केलं आणि आज आपण मॅथ्स करूया. मॅथ्स कंटिन्यू आपण करू शकलो नाही, तर आज आपण सायन्स करूया, मॅथ्स करूया. पण मॅथ्स करण्यापूर्वी दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही राहतो. मुंबईच्या फार जवळ आहोत, ठाण्यामध्ये, आणि त्याच्यामुळं थोडीशी माहिती जास्त असते. आत्ता जो करोनाचा प्रकार आपल्याकडं चालला आहे त्याच्यामध्ये आता थोडं लॉकडाऊन उचलत आहेत, बरोबर, लॉकडाऊन उठवत आहेत. वी आर गेटिंग आउट ऑफ द लॉकडाऊन नो. आणि आता आपल्याला रोजचे जे काही व्यवहार असतील ते आपल्याला करायला पाहिजेत. दुकानं उघडी करायला पाहिजेत. असे म्हणजे दुकान व्यवसाय बंद करून तर चालणार नाही, बरोबर. आणि आपल्याला या करोनासोबत आता जगायचं आहे. तर जेव्हा आमच्या इथं डिस्कशन्स होतात आणि आम्हाला काही काही माहित्या कळतात, मग त्यापैकी काही माहिती जी द्यायला योग्य आहे तशी मी सांगतो, जेणेकरून आता आपल्या या चॅनलचं ॲडव्हान्टेज एक असं झालं आहे, खूप चांगला फायदा झाला आपल्या ह्या चॅनलचा. शिक्षण तर तुमच्यापर्यंत चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाचं पोहोचेल ह्याची गॅरंटी आहे. ती गॅरंटी मी तुम्हाला देतो की तुम्ही खूप छान, ज्याला बोध घ्यायचा, ज्याला शिकायचं, तो खूप छान शिकणार यातून आणि नक्कीच त्याला खूप फायदा होणार. आणि जो ॲट द सेम टाईम आता सध्या हे प्रॉब्लेम तर चालू आहे करोनाचं, राईट, त्याच्याबद्दलच्या माहिती पण मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुम्ही ते तुमच्या लोकांना सांगू शकता. जे आणि चांगलीच माहिती असे, म्हणजे काय हे नाही. तर आता करोनाबरोबरच आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की आपण जास्त वेळ घरी बसू शकत नाही. कामं वाढली, कामं सुरुवात व्हायला पाहिजे. ज्या लोकांचे रोजच्या कमाईवर पोट आहे ज्यांचं, त्यांचं काम चालू झालं पाहिजे. भाजी विकणारे लोक आहेत, आपले चर्मकार आहेत, शू मेकर्स, त्याच्यात भरपूर लोकांचं जे काही उद्योग वगैरे असतात, रोजच्या रोज किराणा मालाची दुकानं वगैरे, त्यांना ती दुकानं उघडली गेली पाहिजेत. सगळ्यांचाच प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली. तर हे करण्यासाठी आता लॉकडाऊन असा हळूहळू ते उठवणार आहेत. त्याच्यात काही कंडिशन्स आहेत. तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे सगळं ठीक आहे, कारण असं म्हटलं जातं की शो मस्ट गो ऑन. कुठंही आपल्याला थांबून चालत नाही. थांबला तो संपला. तर जेव्हा तुम्ही असं पुढं जात जाणार त्यावेळी काळजी इथून पुढं घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मास्क घालून गेलं पाहिजे. कुठंही अनावश्यकरित्या टच करायचं नाही. आपण चाललो आहे आपलं, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही शॉपिंग आणि एकदा महिन्यातनं आणायचं सगळं आपल्या हात, आणि बार सगळ्या बाहेरून जास्त गोष्टी घराच्या आत एंटर होता कामा नयेत. जी वस्तू तुमच्या घरात एंटर होणार ती सॅनिटाईज होऊन आली पाहिजे. आता आमच्या इथं जे आमच्या आसपासचे लोक आहेत ते काय करतात, किंवा आम्ही काय करतो, भाज्या आणल्या की मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवतो. दुधाचे पॅकेट्स येतात. दुधाचे पॅकेट्स जेव्हा येतात, आता साधं गवळी जे दूध घालतो ते तुम्ही चुलीवर ठेवणार आणि त्याला बॉईल करणार, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण हे जे येतात पॅकेट्स दुधाचे, त्याला आम्ही स्वच्छ डिटर्जंट पाण्याने धुवून घेतो. तुमच्या पुस्तकात सोप आणि डिटर्जंट ह्याचं महत्त्व आहे. त्याचा काय तो या करोनासारख्या विषाणूंच्यावर कशा पद्धतीनं तो ॲक्ट होतो, साबण किंवा डिटर्जंट जे आपण कपडे धुवायसाठी वापरतो, त्याचा उपयोग कसा करोनाच्या विरुद्ध केला जाऊ शकतो, ते तुमच्या पुस्तकात सोप आणि डिटर्जंट हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये असेल, पहा. तर या सगळ्या गोष्टी करताना आपण आता बाहेर जाणार, बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुदैवानं भारतामध्ये आता जे काही 5,000-6,500 लोकांचे मृत्यू झालेत, अमेरिकेमध्ये खूपच जास्त झालेत, त्याला प्रमाणच नाही काही. तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे, चांगली गोष्ट नाही आहे. पण हे कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला?
तुमच्यापर्यंत माहिती पोचली न पोचली मला माहीत नाही, पण मला वाटतं आपण शिक्षण याच्या अंडर हे थोडंसं आपण डिस्कस करत जाऊ, कारण तुमच्या आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. आता मुंबई आणि काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, काही काही ठिकाणी पॉकेट्समध्ये, कारण मुंबई फार मोठं शहर आहे उपनगराचं, काही काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेडच नाही आहेत. तर आम्हाला एक आमच्या मित्राचा फोन आला की असे आमचे एक मित्राचे आईवडील आहेत, ते त्यांना करोना पॉझिटिव्ह आलेत आणि त्यांना बेड कुठे मिळत नाही. म्हणजे खरं भरलेलं असतं तर सरकार तरी काय करणार, म्हणजे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. एक एक पॉकेटमध्ये जेव्हा जास्त भरतं असतात, दुसरे पॉकेट मोकळे असतात. तर सरकारने इथं काय केलं आहे, त्यांनी एक अशी वेबसाईट पण काढली आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळतं की कुठं बेड खाली आहेत, काय बेडची पोझिशन आहे, आणि तुम्हाला काय झालं तर तुम्ही कुठं जाऊ शकता. छान केलं आहे त्यांनी जे काही मांडणी केली आहे. तर त्यातनं त्यांना कळालं की पवई हिरानंदानी म्हणून एक प्लेस आहे, तिथं हॉस्पिटल कुठंतरी आहे आणि तिथं तुम्हाला बेड, आणि त्यांना मिळालं आणि त्या ॲडमिट झाले. वयस्कर होते ते. सांगायचं काय कारण आहे तुम्हाला सांगतो. आणि आमच्या इथं बिल्डिंगमध्ये पलीकडच्या एक व्यक्ती US हून आला होता. दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तो का आला होता, तर त्याचे सासरे त्यांना देवाज्ञा झाली होती, तर त्यांची मिसेस आणि मुलं इथं होती. तर तो आपल्या मिसेसला आणि मुलांना घ्यायसाठी आला होता. पण नियम असा होता की तुम्ही बाहेरून फॉरेन कंट्रीहून आला की 14 दिवस कुठं जायचं नाही, घरातच राहायचं. त्याला क्वारंटीन पिरियड म्हणतात. आणि त्या दरम्यान तो माणूस पॉझिटिव्ह आला. मग त्याला येऊन घेऊन गेले. आता त्याला घेऊन गेल्यानंतर त्याच्या घरच्यांची पण चाचणी होणार. तर घरच्यांची चाचणी झाली आणि सगळे घरचे निगेटिव्ह आले. त्याचं कारण काय होतं माहिती आहे, तो माणूस जबाबदार होता आणि त्याच्या घरचे लोक पण जबाबदार होते. ते एकमेकाच्या संपर्कात आले नाही. 14 दिवस त्यांनी प्रामाणिकपणे सरकारने किंवा इथल्या ज्या ऑथॉरिटीने त्यांना सांगितलं होतं ते नियम पाळले त्यांनी, आणि त्यातनं ते बाहेर आले. आज सगळी फॅमिली व्यवस्थित अगदी आहे. आणि बाकी कुणाला पण घरच्यांनाच जर ते काही करू शकले नाही तर बाजूच्यांना कसं करणार, बरोबर की होणार कसं. ह्याच्यावरनं काय शिकलात, ह्याच्यावरनं हे शिका की त्या माणसानं ज्या पद्धतीनं काळजी घेतली आणि जबाबदारीपणा दाखवला. आता जेव्हा तुम्ही बाहेर जाल, अनावश्यक कुठल्याही गोष्टींना हात लावायचा नाही, अनावश्यक लावायचा नाही. शक्यतो तोंडाला शक्यतो नाही, मास्क असलाच पाहिजे. ते शक्यतो तो एक फेस शिल्ड अशी येते ती येते तर पहा. आणि घरात तुम्ही ते हेअर बँड वापरून करू पण शकता. असं त्याला ओवायचं प्लास्टिकमधनं आणि लावायचं तोंडाला. बेस्ट आहे, अगदी उत्तम आहे. कुठल्याही गोष्टीला हात लावायचं नाही. उगाचच बाजारात गेलं, पिशव्या बाजूला जमिनीवरती ठेवल्या, होतं की नाही. आपण जाऊन बाजारात वांगी कशी म्हणून खाली बसतो अगदी मांडी घालून, आणि मग ती वांगी पिशवीत घालतो, पिशवी खाली जमिनीवरती ठेवलेली असते. तुम्हाला काय माहीत जमिनीवरती काय काय घाण पडलेली आहे ते. थोडं समंजसपणानं वागलं पाहिजे. आणि तुम्ही विद्यार्थी लोक आहात, तुम्ही तुमच्या आसपास जाऊन सोशल डिस्टन्स सांभाळा. आता भरपूर छोट्या छोट्या शहरातली मुलं माझ्याशी कनेक्टेड आहेत. असं काही पाहिलं तर लांब थांबायचं आणि सांगायचं, आहोत काका, दादा, मावशी, ताई, तुम्ही हे काय करताय, असं करू नका. पटकन तुमची वांगी घ्या आणि निघा. दुसरी गोष्ट, ही करोना आमच्या शरीरात जरी असला तरी तो आम्हाला अपायकारक नाही, कारण आम्ही स्ट्रॉंग आहोत, आपल्याकडे इम्युनिटी आहे. पण म्हातारी माणसं आणि लहान मुलं किंवा ज्यांना आजार आहेत, क्रॉनिक आजार असतात, जास्त प्रमाणात डायबिटीस, जास्त प्रमाणात ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, सारखी ज्यांना सर्दी होत राहते, खोकला होत राहतो, तर अशा लोकांना हा पटकन धरतो आणि त्यांच्यामध्ये त्याचं संक्रमण खूप जास्त वाढतं आणि जास्त त्यांना त्रास होतो. तर आता वयस्कर लोकांची इम्युनिटी कमी असते, लहान मुलांची इम्युनिटी कमी असते, बरोबर की नाही, कारण त्यांची वाढ होत असते आणि वयस्कर लोकांची वाढ घटत असते, म्हणजे झालेली वाढ घटत असते. तरी दोन्ही पण व्हल्नरेबल स्टेजला आहेत. तर लॉकडाऊन जेव्हा चालू होईल, लॉकडाऊन जेव्हा उघडेल आणि तुम्ही बाहेर जायला लागाल,
त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्याही वयस्कर माणसाच्या संपर्कात येणार नाही. तुमच्या घरी आजी आजोबा असतील, माझ्या आईवडिलांना भेटून मला 3 ते 4-5 महिने झाले. आम्ही सणाला प्रत्येक वेळी घरी जातो. ईदला असते ना, उपवास झाल्यानंतर ईद असते, तुम्हाला तर माहीतच आहे. आपण खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये एकत्र मिळून ईद करतो, सगळे सण करतो. तर जेव्हा आम्ही जाऊ शकलो नाही, आता ते 80 वयापेक्षा जास्त आहेत त्यांचं वय, आता जाणं म्हणजे त्यांचा जीव धोक्यात टाकण्यासारखं. कारण आम्हाला काय माहिती आमच्या शरीरात काय आहे की नाही आहे. कारण असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय, शरीरात तुमच्या विषाणू गेल्यानंतर तरी पण तुमच्यावरती काही फरक पडत नाही. आता होतं काय तुम्हाला सांगतो. माझ्याकडं समजा मी माझ्या घरातमध्ये कुठलाही व्यक्ती किंवा माझ्या सहवासातला कुठलाही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आणि मी त्याच्याशी सतत 8-10 दिवस राहिलेलो आहे किंवा महिनाभर राहिलो, 8-10 दिवस राहिलो आणि अचानक त्याची तब्येत खालावली, मग त्याला कोरोना झाला पॉझिटिव्ह. माझं काय, मला लगेच सांगतात तुम्ही एका रूममध्ये राहा. मग मी रूममध्ये राहिलो, 14 दिवस झाले, 15 दिवस झाले, मला काहीच होत नाही आहे. मग माझी टेस्ट घेतली आणि माझ्या अंगामध्ये कोरोना विषाणू सापडला. मग आता याचा अर्थ मी असिम्प्टोमॅटिक आहे, माझ्यावरती तो कोरोना काहीही करू शकत नाही. आणि असे मला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार 85% अशी माणसं आहेत ज्यांना कोरोना अंगात आहे हे माहीत पण नाही आहे. माझ्या नॉलेजमधल्या लोकांच्या बद्दल बोलतोय मी. तर या गोष्टींची तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायला सुरू करा. इंटरनेटवरती जाऊन कोरोनाची आरोग्य सेतू म्हणून एक ॲप आहे, तो पण चांगला डाउनलोड करून घ्या, उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंटरनेटवरती पहा, तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळते. असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय, सिम्प्टोमॅटिक म्हणजे काय, जर तुमच्या आसपास कोरोनावाला कोणी असेल तर कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. ते वेबसाईट तुम्हाला मी देईन उद्या बघून, त्याच्यावरती बघा. आणि इथून पुढं लक्षात ठेवा, जबाबदारपणा हा माणसाशी बरोबर येणार आहे. जो माणूस जबाबदारीनं वागेल प्रत्येक गोष्टीमध्ये. काल मी आणि माझे बंधू ह्याच गोष्टीवरती डिस्कस करत होतो की आपले आईवडील आता सांगलीमध्ये आहेत तर काय करायचं. आता लॉकडाऊन उघडले की सगळे गाड्या घेऊन निघणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, मोठमोठ्या शहरामध्ये माणसं अजिबात ऐकत नाहीत. काही शहाणे आहेत ते घरात बसतात, नाही असं नाही, पण शेवटी रस्त्यावरती तुम्हाला पूर्वी पोलिसांनी फटके दिलेले लोकांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळाले असतील. ऐकत नाही तो, आणि जिथं ऐकत नाही तिथं हा त्रास वाढतो. आणि मुंबई शहर असं एवढंसं जवळ राहतात, त्यामुळे धोका जास्त येते. पण विलेजमध्ये, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तुमच्या छोट्या विलेजेसमध्ये, शहरामध्ये असे धोके नाही आहेत. मोठी अंगणं आहेत, घरं आहेत, झाडं झुडपं आहेत, तुम्ही सुदृढ राहणार, तुम्हाला काही होणार नाही. सांगली मला सांगतो तुम्हाला इतकं छान आहे. आणि सांगलीमध्ये मला वाटतं आता 0 केसेस आहेत काहीतरी, असं ऐकण्यात आहे. छान. धीरे धीरे तुम्ही तुमच्या शहरामध्ये बाबा एकदा सगळ्यांना माहीत झालं की बाबा आपल्यावरती काय ह्याचा असर होत नाही, तरी पण काळजीपूर्वक राहा. कारण तुम्ही असिम्प्टोमॅटिक जर असाल तर तुमच्यामुळे इतरांना त्रास होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे इम्युनिटी कमी आहे, म्हातारी माणसं असतील, लहान मुलं, काळजी घ्या. आणि हेच सांगायचं होतं मला काल. काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी सांगाव्यात. एक 10 ते 15 मिनटं त्यासाठी मी हे सांगत असतो. ठीक आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे काय, सांगलीत म्हणजे आता किती कसबे, डिग्रज, मौजे, वडगाव, पता नाही कुठनं, कुमटे, बिसूर, तासगावमधनं भरपूर मुलं आहेत, कराडमधनं छोटे गावांची नावं घेतात आणि मुलं आहेत, ढेबेवाडी आणि काय खूप आहेत. छान, हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिकवत आहेत म्हणून सर पाहिलं, चॅनल बंद झालं, पुस्तक बंद, असं नाही. जे सांगतो ते प्रॅक्टिस जर केलं, मी तुम्हाला वर्कशीट तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवत आहे. काल मी पिरियॉडिक टेबलची वर्कशीट तुम्हाला पाठवली. माझा नंबर 9987. नवीन लोक जे पाहतात
येतात रोज मला 5-5, 6-6 मेसेज असे येतात. काही मुलं आपल्या मैत्रिणींना सांगतायत, काही लोक नव्यानं टी व्ही पाहतायत. त्यामुळं दररोज एक 5-6 आता जवळजवळ आपल्या ब्रॉडकास्ट ग्रुप जो आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, मला मेसेजेस येतात, सर मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा. मग काही वेळानं परत मेसेज येतो, सर तुम्ही मला ग्रुपमध्ये ॲड नाही केलं. अरे बाळांनो, तो व्हॉट्सअप चॅट ग्रुप नाही. व्हॉट्सअपमध्ये 2 ग्रुपचे प्रकार आहेत. एक व्हॉट्सअप चॅटिंग, जिथं 100, 150, 200 माणसं एकत्र एकमेकाशी बोलू शकतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून, चॅटिंगच्या माध्यमातून. आणि एक असतो ब्रॉडकास्ट ग्रुप. त्याचा फायदा एवढा आहे फक्त की मला 100 लोकांना जाऊन सिलेक्ट करून फाईल पाठवण्यापेक्षा मी त्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर पाठवली तर सगळ्यांना जाते. असा तो ब्रॉडकास्ट ग्रुप आहे. जेव्हा तुम्हाला मी नेम, प्लेस आणि तुमचं मीडियम विचारतो, त्यावेळी प्रामाणिकपणे मी तुम्हाला ॲड करतो माझ्या ग्रुपमध्ये. तर त्याची तुम्ही काळजी करू नका. माझं ग्रुपमध्ये नाव नाही आहे सर, मला ॲड व्हायचं आहे. आज सकाळी मला एक मेसेज आला, सर मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी काय करायचं आहे? काही करायचं नाही बाळा, तुला फक्त शिकण्याची इच्छा हवी. जर चांगलं शिकायचं असेल तर इथे समोर बसा, प्रामाणिकपणे शिका. कारण इथून पुढं जो बलवान तोच जिंकणार आहे. आणि शिक्षणाचं पैलवानपद जे आहे त्याच्यापुढं कुठलं पैलवानपद नाही. ज्याची बुद्धी चांगली, ज्याचं शिक्षण चांगलं, तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल. कारण शिक्षणामुळं काहीही करता येऊ शकतं. तुम्हाला माहीत असेल गुगलचे CEO कोण आहेत? किती लोकांना माहिती आहे तुम्हाला? सुंदर पिचाई. फार साधा सरळ सभ्य माणूस आहे तो. तर आणि भरपूर अशा आहेत. तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला जो चॅट ग्रुप, ब्रॉडकास्ट ग्रुप आहे त्याच्यावरती पाठवतो, बघा ते. ठीक आहे? अच्छा ठीक. आता तुमचे प्रश्न आलेली त्यांची उत्तरं देतो. एक 5 मिनिटं. मी तुम्हाला काल काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले, मेसेजेस आले, काही फोन येतात. फोन करू नका, मेसेज द्या. म्हणजे मी शांतपणे संध्याकाळी 9:30 नंतर मी फ्री होतो. तर 9:30 ते 10 जेवण झालं की अर्धा तास मी तुमचे सगळे व्हॉट्सअप पाहून तुम्हाला मी उत्तर देत असतो. आणि संध्याकाळी साधारणतः 7च्या दरम्यान देतो उत्तर मी तुम्हाला. तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला शंका कुशंका असतील, मला व्हॉट्सअप करा. मराठीत लिहा, इंग्लिश टायपिंग मराठीत लिहा. मराठी पण फॉन्ट आहे. मी स्वतः मराठी तुम्हाला मराठीमधून लिहून पाठवते. मराठीचा कीबोर्ड आहे, तो कीबोर्ड तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले ग्रुपमधनं. आणि तो कीबोर्ड सिलेक्ट केला की मराठीमध्ये पण उत्तम लिहू शकाल. पण इंग्लिश लिहायची सवय ठेवा. चुकेल तुमचं, मी करेक्ट करेन. ठीक आहे? आणि जर सांगितल्याप्रमाणे इंग्लिश न्यूज बघायला सुरू करा, इंग्लिश पत्रकं वाचायला सुरू करा. तुमचं इंग्लिश सुधरेल. आणि सगळ्यात मोठं बाळांनो, ज्यावेळी तुम्ही छोट्या शहरातून मोठ्या शहरामध्ये याल, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे पॉवरफुल हत्यार पाहिजे ते प्रेझेंटेशन पाहिजे. आपले राहणीमान व्यवस्थित पाहिजे. आमचे सर सांगायचे, अरे तुमचं शर्ट जरी फाटलेलं जरी असेल पण त्याला व्यवस्थित नीट धुतलेलं घाला ना, काळा मलकटलेला कशाला घालताय? असू दे, फाटलेला शर्ट असतो, इथं फाटला, खांद्यावरती फाडल्याची, ते दप्तर अडकून अशी, मग त्याला रफू करा, शिवून टाका कसं तरी, पण व्यवस्थित दिसलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. हे झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की कम्युनिकेशन स्किल जे आहे, आणि त्याच्यामध्ये इंग्लिश इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमच्याकडं जे आहे नॉलेज, ते जर तुम्हाला सांगता नाही आलं प्रॉपरली तर त्या नॉलेजचा फायदा काय? आणि कॉर्पोरेट जगामध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या शहरात कंपन्यांना नोकरी करायला जाल, त्यावेळी सगळ्यात मोठं हत्यार तुमचं जे असेल ते असेल कम्युनिकेशन. इंग्लिश मीडियममध्ये असाल, सेमी इंग्लिशमध्ये असाल, मराठीमध्ये असाल, 10वीमध्ये आहात तुम्ही, तुमचं इंग्लिश चांगलं असणं गरजेचं आहे. कारण उद्या 11वीमध्ये तुम्हाला कोणी मराठीत शिकवणार नाही आहे. सगळंच इंग्लिश मीडियममध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी तुम्हाला येलं, मी सर मराठी मीडियमची आहे, मी तुम्हाला मराठीत का सांगतो आहे? मला इंग्लिश येत नाही म्हणून नाही, तुम्हाला चांगल्या सोप्या पद्धतीनं समजावं म्हणून. बट ॲट द सेम टाईम आय स्पीक इन इंग्लिश ऑल्सो, इजंट इट? सो दॅट बोथ लँग्वेज मे यू कॅन अंडरस्टँड.
सो स्टार्ट रायटिंग इन ओनली इंग्लिश, नो मराठी. तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे, आलेच भरपूर लोकांचे आहेत मेसेज आणि वाकडं तिकडे इंग्लिश आहे, पण मला कळतं ते त्यांचं वाकडं तिकडे इंग्लिश, पण असू दे ना, शिकत चला. कोणीतरी भेटलं, सर हे मी सरांना लिहिलं आहे, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? आपल्याला इंग्लिश येत नाही ना, तर शिका. ज्याला येत नाही असं गोष्ट जो म्हणतो त्यानं कधी शिकण्याचा प्रयत्न केलेला नसतो किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात. आम्ही पण मराठी माध्यमातून शिकून आलो आणि त्यावेळी कोणी पण नव्हतं, सरकारी ऑफिसर शिवाय आमच्या आसपास कोणी पण नव्हतं. सांगलीमध्ये काहीच नव्हतं. एक सांगली साखर कारखाना MIDC मध्ये, तर MIDC म्हणजे कुठंतरी फार असं जंगलात वाटायचं सांगलीमध्ये. आणि त्यावेळी काय कंपनी होतं माहीत नाही, आम्ही तर मराठीच बोलायचं, पण आम्ही इंग्लिश शिकलो ना. होतं तुटकं फुटकं, पण आम्ही शिकलो, छान शिकलो. आज एखाद्याशी आम्ही छान पद्धतीने इंग्लिश कम्युनिकेशन करू शकतो किंवा काहीही गोष्टी इंग्लिशमध्ये सांगितल्या जातात TV वरती, त्या आम्ही चांगल्या पद्धतीने समजू शकतो. सगळ्या भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे आणि इंग्लिशवरती पण असलंच पाहिजे, कारण ती आपली शैक्षणिक भाषा झालेली आहे, हो की नाही? दुसरा प्रश्न, सर तुम्ही आम्हाला सांगितलं की हे ॲप डाउनलोड करा म्हणून. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले की तुम्ही पाठवलेली वर्कशीट ओपन होत नाही आहे. मग ती वर्कशीट जेव्हा ओपन होत नाही आहे, याचा अर्थ त्या वर्कशीटला तुमच्या कॉम्प्युटरवर, तुमच्या मोबाईलवरती दिसण्यासाठी रेल्वे कशावरती पळते हो? रेल्वे रुळावरती पळते ना, का रस्त्यावरती पळते? येस, त्याला बॅकहँड म्हणतात. रेल्वेला काय, रेल्वे रुळाला बॅकहँड म्हणतात आणि रेल्वे इज अ फ्रंट एंड. जे दिसतं ते फ्रंट एंड, ज्याच्यावरती पळते ते बॅकहँड, बरोबर की नाही? तर ते जे WPS तुम्हाला मी सांगितलं आहे किंवा असं कुठलंही ॲप, ते ॲप जोपर्यंत तुम्ही डाउनलोड करत नाही तुमच्या मोबाईलमध्ये आणि जर वर्डची फाईल मी तुम्हाला पाठवली तर ती ओपन होणार नाही, कारण तुमच्या मोबाईलमध्ये वर्ड पाहिजे. ते ओपन करायसाठी सॉफ्टवेअर पाहिजे, बरोबर की नाही? तर ते WPS तुम्हाला मी पाठवलेलं ते करून ठेवा. दुसरी गोष्ट, मी काही प्रकल्प सुरू करतोय. प्रकल्प म्हणजे काय की आपल्या खूपशा छोट्या छोट्या शहरामध्ये असे पण आपले मित्र सहकारी असतील ज्यांना कदाचित 3-4 हजारचा मोबाईल घेणं शक्य नाही होणार. आत्ता तरी घेतील, जेव्हा माणसाला गरज लागते माणूस त्या दृष्टीनं काम करायला लागतो, पण लगेच जर घ्या म्हटलं तर शक्य नाही. प्रयत्नांकित परमेश्वर. तर मी काल सगळ्यांना सांगितलं की झूम जे ॲप आहे, गो टू युअर प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन झूम ॲप डाउनलोड करा. तो मीटिंग ID आणि पासवर्ड विचारतो. आता जर मी लोकांना सांगितलं तुम्ही झूम ॲप डाउनलोड करा, लगेच मला काही विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवले, सर मीटिंग ID आणि पासवर्ड द्या. तो करून ठेवा. ज्यावेळी मला वाटेल की मी तुमच्या सर्वांशी बोलणार आहे एकत्र, मी 100, 200, 300, 400, 500 लोकांशी एकत्र बोलू शकतो, त्यांना पाहू शकतो, तुम्ही पण मला बघू शकता कम्प्युटरच्या माध्यमातून. त्याच्यासाठी हे जर ॲप तुम्ही डाउनलोड केलं असेल, ज्यावेळी मी तुम्हाला सांगेन की बाबांनो ठराविक दिवशी मी तुम्हाला 1 दिवसाची सूचना त्याआधी देईन, उद्या ॲक्च्युली मी करण्याचा प्रयत्न आहे, तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी सांगेन, का ते नंतर सांगेन मी तुम्हाला. तर तो झूम अपलोड करायचा आणि मी जेव्हा तुम्हाला मीटिंग ID आणि पासवर्ड पाठवेन त्यावेळी तो मीटिंग ID मध्ये घालायचा. नंतर तो तुम्हाला एंटर म्हणतो, एंटर केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारतो, त्यावेळी पासवर्ड घालायचा. मग तुम्ही जॉईन होता. जॉईन झाल्यानंतर तो म्हणतो जॉईन विथ कॉम्प्युटर ऑडिओ, S म्हणायचं. ते तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन. कॉम्प्युटर ऑडिओ, जर जॉईन विथ फोन ऑडिओ, जर तुम्ही तो टॅप नाही केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तर उद्या आपण साधारणतः 11 किंवा 11:30 वाजता मी तुम्हाला रात्री टायमिंग देईन. उद्याचं माझं शेड्यूल बघून तुम्हाला झूम कशा पद्धतीनं ऑपरेट करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचं कारण सांगतो मुलांना. आज आपण एकतर्फी अभ्यास करतोय, बरोबर आहे? सगळं माझ्याकडनं तुमच्याकडे यायला लागले आणि तुमच्याकडनं जे कम्युनिकेशन मला यायला पाहिजे ते मला मोबाईलवरती येतं. झूम अशा पद्धतीचं म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप असा असतो. आता मी माझ्याकडे जे ठाण्यामध्ये मुलं शिकतात ती झूमच्या माध्यमातून शिकतात. त्यावेळी ते असे माझ्यावेळी 1-to-1 असतं. मी असाच शिकवतो किंवा मी
आणखीन एक पद्धत आहे ती तुम्हाला पण उद्या परवा जेव्हा आपण झूमवरती भेटू त्यावेळी दाखवेन, त्यातनं शिकवतो. नॉलेज अपग्रेडेशन असणं गरजेचं आहे. प्रत्येकाने काल विचारलं मला, सर झूममध्ये, कारण त्यांना असं वाटलं की सर आता आपल्याला सांगतात पैसे द्या आणि शिका. नाही, हे तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी हा एक चाललेला प्रकल्प आहे. तुम्ही सांगली मीडिया सर्व्हिसेस जे आहेत, धनेश शेट्टी म्हणून आमचे मित्र आहेत, आणखीन बेडगिरी सर म्हणून आहेत, मनोज सर म्हणून आहेत, भोकरे सर म्हणून आहेत, ह्या सर्वांचे तुम्ही आभार मानले पाहिजेत की त्यांनी आज एक चॅनल डेडिकेटेड तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला परवानगी दिली. आणि हे पैशाशिवाय होत नाही, खर्च आहे याच्या मागे फार. आज मी तुमच्यासमोर 2-3 तास उभा राहतो मित्रांनो. ज्यावेळी मी तास 1.5 तास शिकवतो त्यावेळी माझी फीज खूप आहे. कारण का, मी कष्ट पण तेवढेच करतो आणि मला पण लागणार नाही. मी कसं माझं घर चालवणार? सिंपल गोष्ट आहे. आज तुम्हाला जेव्हा मी इथं शिकवतोय, माझ्या इथं मोठे मोठे लाईट चालू असतात, ज्यामुळं मागं एवढी मोठी शॅडो दिसते. समोर जवळजवळ 1 लाखभराचा कॅमेरा आहे. बाजूला जवळजवळ साधं कम्प्युटर चालत नाही, याला चांगला मोठ्या प्रोसेसरचं कम्प्युटर लागतं. त्याचे 5-50 इन्व्हेस्ट होतात. छोटे डिव्हायसेस लागतात, बरोबर की नाही? तर हा प्रयत्न तुमच्या चांगल्यासाठी आहे. ह्याच्यामागं खूप इन्व्हेस्टमेंट असते. आणि मग ह्यांचे जे प्रयत्न आहेत, सांगली मीडिया सर्व्हिसेस म्हणा किंवा मी तुमच्यासमोर जे 1.5-2 तास उभं राहतोय, ह्याचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे. नुसतंच तुमच्यासमोर शिक्षण झालं, पुस्तक झालं, 1.5 तासाचं झालं, बंद झालं असं नाही. आणि मी 1.5 ते 2 तासाचं लेक्चरमधले 15 ते 20 मिनटं, कधी कधी अर्धा तास तुमच्याशी बोलतो, फक्त आणि फक्त कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1 किंवा 10%चं शिक्षण, 90% हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही काय अचीव करणार. शिक्षण प्रत्येकाला मिळतं की नाही मिळतं? आता तुम्हाला सगळ्यांना मिळतं. तुम्हाला गणित आणि शास्त्र या विषयाबद्दल कुणालाही बोलायची तुमची आता तुम्हाला एक्सक्यूज राहणार नाही की मला हे येत नाही. का? आता मी तुम्हाला शिकवतोय, एक गोष्ट 5-5 वेळा सांगतोय मी, जेणेकरून डोक्यात ठाम बसावी. कुठं बोलताना माझं एखाद्या वेळेस राहतं, कारण मी लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवत नाही. मी आत्ता जे तुम्हाला ऐकू येते, मी तुमच्यासमोर कॅमेऱ्याच्या समोर आहे आणि तुम्हाला माहिती आहे. मी रेकॉर्ड करून तुम्हाला लेक्चर दाखवत नाही आहे, मी समोर बोलतोय. आणि मी बोलताना काल तुम्ही पाहिलं, मी कधीही पुस्तक असं लिहून तुम्हाला दाखवत नाही, मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो. लिहिताना प्रत्येक गोष्ट, चूक कुठे होऊ शकतं ते पण तुम्हाला काल कळालं की काल मी ऑक्सिजनचा 6 घेतला 8च्या ठिकाणी. ती चूक होते आणि ती जर चुकली तर ती रिपेरी कशा पद्धतीने होते, नॉलेजमुळे होतं. हे पण तुम्हाला प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष स्वरूपात तुम्हाला बघायला मिळालं. बॅलन्सिंग करताना आपण स्टेप कुठल्या कुठल्या केल्या, त्या स्टेप्स सोमवारी आपण परत एकदा करणार आहोत, ते तुम्हाला कळालं. कारण भरपूर आणखीन इक्वेशन आहेत जे बॅलन्सिंगमध्ये आपल्याला शिकायचे, तर ते तुम्हाला कळालं. तर तुम्हाला कुठलीही गोष्ट किती वेळा सांगायची आणि ती कारण एवढ्या विद्यार्थ्यांची मी सामना केला आहे. तुम्हाला सांगितलं 1 आणि 2 मार्क पडलेले विद्यार्थी 90% मार्क, 80% एकाला 89%. जेव्हा एवढे मिळवतात त्यावेळी दो सेम किड्स ज्याला 1 आणि 2 मार्क पडलेले जेव्हा 80% 90%वर जातात, ते 100% पण करू शकतात. का करू शकले नाहीत? ते कुठंतरी कमी पडले, शिक्षण नाही कमी पडलं, ते कुठंतरी. आणि याच्यामध्ये काय होतं, माणसाला एक तिडीक पाहिजे, इन्स्टिंक्ट म्हणतात त्याला. इन्स्टिंक्ट शब्द लिहून घ्या आणि शिका हा शब्द. इन्स्टिंक्ट फार महत्त्वाचा शब्द आहे. आम्हाला पण येत नव्हतं, आमचे पण स्पेलिंग लिहिताना खूप चुकतात. हा शब्द शिका, इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे काय? असं एक तडफ असतं, तडफ. तुम्हाला मी ते सांगितले ना, वेड्यात मराठे शूर दौडले सात गाणं आहे, म्यानातून उसळे तलवारीची धार. ती स्टोरी वाचा, प्रताप गुजरची स्टोरी आहे ती. प्रताप गुजर सरदार होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, वाचा त्यांची स्टोरी. आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल जेव्हा चारित्र्य वाचतात तेव्हा त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या. ते
ते पण असे कणखर होते, त्यांनी पण किती मेहनत घेतली. ते पण त्यांना काय शिवनेरीमध्ये किंवा रायगडामध्ये राहून सुखात जगता आलं असतं, पण नाही जगले ते. व्हॉट दे डिड. वाचा तानाजी मालुसरेचा पिक्चर तुम्ही पाहिला, त्यांनी काय केलं ते वाचा. त्याला म्हणतात इन्स्टिंक्ट. एखादी गोष्ट साध्य करण्याची तडफ ती पाहिजे, ती 90% येते. आणि 10% अभ्यास. अभ्यास झाला, सगळं कळालं, झालं, नंतर काय, काहीच नाही, सोडा, फायदा नाही. वेड्यासारखं मागं लागा अभ्यासाच्या, आणि तुम्हाला पुढं सांगता येणार नाही की आपल्याला काही शिकता आलं नाही किंवा आम्हाला हे माहीत नाही. 10 महिने आहेत अजून. आज महिना कुठला आहे? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 7 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या एंडला असतात. म्हणजे 10 महिने तुमच्याकडे आहेत. या, सांगा काय पाहिजे. व्हॉट्सअप आहे, झूमच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट होईन मी. आणि शिका. तुम्ही ब्लेम करायचं नाही, आम्हाला हे आलं नाही, आम्हाला हे कळलं नाही. आणि शिकला नाहीत तर मागे राहाल. ठीक आहे. सो हा शब्द शिका, इन्स्टिंक्ट, तडफ. एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी वेडेपणा जो म्हणतात त्याला इन्स्टिंक्ट म्हणतात. असतो शब्दशः अर्थ वेगळा काही काही ठिकाणी, पण ज्या पद्धतीने एखाद्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दाचा अर्थ तसा बदलतो. आय वॉज टॉकिंग अबाउट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राबद्दल बोलत होतो. आय वॉज मूविंग अराउंड बस स्टँड. मी बसस्टँडच्या भोवती फिरत होतो. म्हणजे अबाउटचा शब्द हा कसा आहे पहा, वेगवेगळा आहे. आय टूक अबाउट 2 स्पून ऑफ शुगर. अबाउट किती ठिकाणी किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरला गेला आहे. तर शब्दांच्या यूजवरनं पण त्याचे अर्थ होतात. इन्स्टिंक्टचा अर्थ इथं मी तडफ म्हणून घेतला आहे. ठीक आहे. इन्स्टिंक्ट मला हवं आहे आणि ते मी मिळवणार, त्याला इन्स्टिंक्ट म्हणतात. सो लेट अस गो टू द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये आपण सिमल्टेनियस इक्वेशन्स, आणि ते लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात? दॅट इज व्हॉट द इक्वेशन विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन ax प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 फॉर्म इज कॉल्ड ॲज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. असं लिहिलं की लगेच फोन येतात मला. श्रुतीचा एकदा फोन आला होता, विराजचा एकदा. सर तुम्ही चुकीचं लिहिलं. होतं, काय प्रॉब्लेम नाही. सो ax प्लस by अवश्य करा मला फोन असं झालं तर, बरं का. कारण कधी शिकवण्याच्या नादामध्ये एखादी गोष्ट मी चुकीची लिहू शकतो. तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर. याला म्हणतात लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. दीज आर 2 व्हेरिएबल्स. ज्या लोकांनी नवीन जॉईन केले त्यांच्यासाठी 5 मिनिटाची क्विक रिव्हिजन. लिनियर इक्वेशन्स याला लिनियर इक्वेशन म्हणतात. आणि हे लिनियर इक्वेशन राहण्यासाठी इन 2 व्हेरिएबल्स a आणि b यांची व्हॅल्यू कधीच 0 असून चालणार नाही. a आणि b यांची व्हॅल्यू 0 असून चालणार नाही. आणि x आणि y यांच्या पॉवर्स नेहमी एकच असाव्यात. का? समजा a जर 0 झाला तर x 0 झाला, ही टर्म 0, x 0 नाही म्हणजे ही टर्म 0 होणार. मग इक्वेशन विल बी रिड्युसिंग टू by इज इक्वल टू c विच इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. एक व्हेरिएबल इथं संपला, त्याला मारून टाकलं a 0 झाल्यामुळं. सो b also cannot be 0, otherwise by will become 0. So a and b should not be equal to 0. This is the condition, and power of x and y should be only 1. बरोबर आहे. आता इथून पुढं तुम्हाला आपण चालू केलं होतं शिकायला, आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलं की कुठलं लिनियर इक्वेशन आणि कुठलं लिनियर इक्वेशन नाही. ज्यांनी नवीन जॉईन केले त्यांनी पहिलं पेज गणिताच्या पुस्तकातलं वाचा, तुम्हाला कळेल. नाही कळलं तर आम्हाला व्हॉट्सअप करा, बघू काय करता येईल, किंवा तुम्ही माझं रेकॉर्ड झालेलं लेक्चर मी तुम्हाला पाठवून देईन. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये सिमल्टेनियस इक्वेशन आपण शिकलो. म्हणजे काय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 2. समजा असे 2 इक्वेशन तुमच्याकडं आहेत आणि x आणि y ची अशी एक व्हॅल्यू आहे. से x आणि y ची व्हॅल्यू x इज इक्वल टू p अँड y इज इक्वल टू q.
अशा समजा व्हॅल्यू, आणि ह्या जर व्हॅल्यू पी एक्स इज इक्वल टू पी आणि एक्स इज इक्वल टू क्यू याच्यामध्ये भरला तर 2 येतं, ह्याच्यामध्ये भरलं तरी 2 येतं. असं जर झालं, एक्झाम्पल आहेत, असं जर झालं की एकच एक्सची व्हॅल्यू आणि एकच वायची व्हॅल्यू अशी एक्स वायची एक पेअर, एक्स आणि वाय व्हॅल्यूची दोघांची मिळून आपण सोल्युशन सेट कसं लिहितो, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू काय असेल ते पी आणि क्यू, अशी एक पेअर ह्याला ऑर्डर्ड पेअर म्हणतात. लिहून ठेवा, ऑर्डर्ड पेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर. अशी ऑर्डर्ड पेअर तुम्ही जर ह्या इक्वेशनमध्ये घातली एक्स आणि वायच्या मध्ये तर तुम्हाला ही व्हॅल्यू येते, आणि जर खाली पण घातली तरी ही व्हॅल्यू येते. समजा असं झालं, समजा असं झालं तर या दोघांना सिमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सो सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे एनी इक्वेशन्स, एनी 2 इक्वेशन्स, 3 पण होऊ शकतील असं काय नाही. एनी इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स विच कॅन बी सॅटिस्फाईड बाय अ कॉमन ऑर्डर्ड पेअर. बरोबर. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार, मग आपण पुढे जाऊ. ज्या लोकांनी आज जॉईन केलं किंवा 2-3 दिवसापूर्वी जॉईन केलं त्यांच्यासाठी मी एक 2 मिनिटाची रिव्हिजन, त्याच्यानंतर आपण ग्राफ्सवरती जाणार आहोत. सो राईट डाऊन इक्वेशन. एक मिनिट, माझ्या मोबाईलमध्ये आहेत सगळे. फाय एक्स मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. सिमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला सांगायसाठी हे चालू केलं. आता हे सॉल्व करायचे असतात. आता ते कशा पद्धतीने सॉल्व करतात, काय करतात हे तुम्हाला मी व्हिडिओ पाठवून देईन, पण आत्ता मी तुम्हाला असं सॉल्व करतोय माझ्यासाठी, माझ्या फायद्यासाठी फक्त. याला 3नी मल्टिप्लाय करणार आहे मी. करा माझ्याबरोबर सगळेजण ज्यांना माहीत आहे. 9x प्लस 3y 6, त्याच्यानंतर हे प्लस करून टाका. तो 14x 0 आणि हे 14 म्हणजे x इज इक्वल टू 1 आलं. आणि जर एक्सची व्हॅल्यू इथं घातली सो 3x3 तुमच्यासाठी नाही आहे, मी माझ्यासाठी सॉल्व करतो. y तुम्ही पण करू शकता. तर हा 3 तिकडं जाणार, 2 - 3 सो y इज इक्वल टू -1. नाही तर लगेच म्हणाल मला दिसत नाही सर तुम्ही कसे केलं, काय केलं. दॅट इज फॉर मी. नाव पहा, जेव्हा मी हे 2 इक्वेशन सॉल्व केले, इथं मी सॉल्व करताना एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून केलं, त्यावेळी मला x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -1 मिळालं. सो द सोल्युशन इज xy इज इक्वल टू 1 आणि -1. याला म्हणतात ऑर्डर्ड पेअर. काय म्हणतात? याला म्हणतात ऑर्डर्ड पेअर. म्हणजे ही अशी एक एक्स वाय व्हॅल्यूची पेअर किंवा जोडी आहे विच सॅटिस्फाईज बोथ ऑफ धिस इक्वेशन. सॅटिस्फाय करणं म्हणजे काय? इफ यू पुट एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -1, 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. सो ही व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली. नाव 1 आणि -1 इथं घाला. 1 9 -1 -3 9 - 3 इज इक्वल टू 6. अगेन सॅटिस्फाय. याचा अर्थ दिस पर्टिक्युलर ऑर्डर्ड पेअर सॅटिस्फाईड बोथ द लिनियर इक्वेशन्स. इट मीन्स दिस 2 आर सिमल्टेनियस इक्वेशन्स. कळलं सिमल्टेनियस इक्वेशनचा अर्थ? इट मीन्स अ कॉमन ऑर्डर्ड पेअर सॅटिस्फाईज बोथ द इक्वेशन्स. Simple. Okay, so I have told you what is simultaneous linear equations. पुढे now we will shift to आणि ऑर्डर्ड पेअर काय ते पण तुम्हाला मी सांगितलं. ऑर्डर्ड पेअर म्हणजे परत एकदा सांगतो तुम्हाला, कारण आता ते ग्राफिकल ग्राफमध्ये आहे. समजा 5x मायनस 3y सॉरी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. हे फार 5x मायनस 3y करायची आवश्यकताच नाही. हे पहा, तुम्ही पण घेऊ शकता. x प्लस वाय इज इक्वल टू 2. मित्रांनो, x इज इक्वल टू 0 घातलं तर काय होतं? 0 प्लस वाय इज इक्वल टू 2. तर आपल्याला x इज इक्वल टू 0 घातल्यावर y काय मिळाला? 2. सो व्हॉट इज द ऑर्डर्ड पेअर फॉर x प्लस वाय?
0 आणि 2 गा x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 2 दोन्हीकडे 2 2 आलं म्हणजे ती सॅटिस्फाय करते. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 1 घ्या, x इज इक्वल टू 1, मग इथं 1 घाला, y इज इक्वल टू 2, सो y इज इक्वल टू हा 1 इकडे गेले की मायनस होणार म्हणून 2 मायनस 1 1, म्हणजे x इज इक्वल टू जर 1 असेल तर y इज इक्वल टू पण 1 आणि एक ऑर्डर्ड पेअर मिळाली 1 1. सो दीज आर कॉल्ड ॲज ऑर्डर्ड पेअर. आणि दोन काढा, x इज इक्वल टू, यू कॅन टेक n नंबर ऑफ ऑर्डर्ड पेअर्स. x इज इक्वल टू 2 घाला, y इज इक्वल टू किती येणार 0, कारण x इज इक्वल टू 2 प्लस y इज इक्वल टू 2, सो y इज इक्वल टू 2, हा 2 इकडे जाणार मायनस 2 होणार, y इज इक्वल टू 0, सो y इज इक्वल टू 0. सो यू गॉट वन मोर ऑर्डर्ड पेअर 2 0. नेहमी पहिला x आणि नंतर y लिहितात, राईट. काय काय ऑर्डर्ड पेअर मिळाल्या इथं लिहा. 0 2 1 1 ऑर्डर्ड पेअर लिहिताना मध्ये कॉमा टाका, लिहायची पद्धत आहे. आणि 2 0 11वीमध्ये आहे ते. आत्ता कदाचित तुम्हाला त्याच्याबद्दल काही मार्कांशी काही संबंध येणार नाही. आज कुणाला आवाज येत नाही, काय येत नाही, प्रॉब्लेम आहे असा कुणाचा आत्तापर्यंत तरी मला फोन नाही आला. आणि मी तुम्हाला सांगितलं पाण्याची बाटली बाजूला ठेवा आणि पाणी पित जा. आणि शक्यतो पाण्यामध्ये दिवसातून एक 2-3दा एक छोटा चमचा हळद घालायची, शक्यतो वॉर्म वॉटर. खूप चांगलं आहे शरीरासाठी, खूप म्हणजे खूप छान. हे कोरोनासाठी तर अति रामबाण उपाय आहे, कारण जेवढं ते इम्युनिटी वाढवतं आणि येणाऱ्या विषाणूंना मारायसाठी पण मदत करतं. हळदी खूप मोठं आयुर्वेदिकमध्ये त्याचं महत्त्व आहे. कॅन्सरसारख्या गोष्टीवरती उपायकारक आहेत. सो स्टार्ट कन्झ्युमिंग टर्मरिक विथ मिल्क और वॉर्म वॉटर. आणि त्याच्यामध्ये काळी मिरची म्हणून असते, त्याची छोटीशी पिंच टाकायची. आईला माहीत आहे तुमच्या, ते विचारा. आणि पीत जाते एक दिवसातून 1-2दा, छान आहे तुमच्यासाठी. तर दीज आर कॉल्ड ॲज ऑर्डर्ड पेअर. दीज यू कॅन राईट डाऊन, दीज आर कॉल्ड ॲज ऑर्डर्ड पेअर. x प्लस वाय इज इक्वल टू 2, त्याच्या खाली 0 2 1 1 2 0 लिहा. दीज आर कॉल्ड ॲज ऑर्डर्ड पेअर्स बिकॉज all these ordered pairs satisfy this linear equation. That's why they are called as ordered pairs. All these pairs, they satisfy this linear equation. बरोबर. आता ग्राफ काढा असेल तुमच्याकडे, नाहीतर सरळ सरळ असा एक ग्राफ काढा वहीमध्ये लिहा पटकन. बरोबर. आणि हे x. नंदिनी आहेस का तू झूमवर? ओके. आणि हे y o y डॅश दिसतंय आणि कळतंय ना व्यवस्थित? ओके. सो x y o y डॅश x o x डॅश, अशा पद्धतीनं तुमचं हे ग्राफ पेपर तुमचा असा असेल. आता 0 ग्राफ पेपर नसेल तर सरळ सरळ वहीमध्येच करा. 0 1 1 2 3 4 5 6 7 -1 -2 -3 -4 1 2 3 4 5 6 1. प्रमाण व्यवस्थित घ्या, नाहीतर तुमची लाईन येणार नाही, ग्राफ बरोबर नाही येणार. आता हे झालं. आता हे ऑर्डर्ड पेअर प्लॉट करा. 0 2 म्हणजे 0 x 0 आहे आणि y 2 आहे, म्हणजे हा पॉईंट झाला. 0 2 x 0 इथं असतो आणि y 2 आहे, हे y ॲक्सिस आहे म्हणून 2. त्याच्यानंतर 1 1 म्हणजे x ची व्हॅल्यू पण 1 आहे, y ची पण व्हॅल्यू 1 आहे. x1 y1
असा परपेंडिक्युलर टाकायचा, इथून परपेंडिक्युलर टाकायचा, हे दोन्ही जिथं मिळतात तो 1 1, बरोबर. त्याच्यानंतर 2 आणि 0. आता हा 2 आहे, x2 आहे, y0 आहे. x2 आणि y0 म्हणजे हा पॉईंट. सो हा झाला 2 आणि 0. कारण x ॲक्सिसवरती सगळे y0 असतात आणि y ॲक्सिसवरचा कुठला पण पॉईंट असेल तर x0 असतो, लक्षात ठेवा. आता जॉईन करा. बघा, साधा पेनाने जरी मी वापर केला तरी माझी स्ट्रेट लाईन बरोबर तिन्ही पॉईंटमधनं गेली. याचा अर्थ काय? दिस इज द लाईन रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 2. इथं अशी लाईन लांब करून इथं लिहायला पण हरकत नाही, x प्लस वाय इज इक्वल टू 2 म्हणून. आणि लाईन दाखवताना दोन्हीकडं ॲरो असणं गरजेचं आहे, कारण ती इन्फिनिटीपर्यंत दोन्हीकडं जाते. कळलं कसं ड्रॉ करायचं? स्ट्रेट लाईन म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स इज नथिंग बट अ इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. यू कॅन राईट डाऊन linear equation in 2 variables is nothing but, it represents, not nothing but, nothing but पण लिहू शकता, पण ते एवढं इंग्लिशला याची आवश्यकता नाही. represents equation of a straight line. कुठलं पण तुम्हाला समजा इक्वेशन दिलं आणि त्यांनी सांगितलं की represent this particular equation on a graph. सिम्पल असं जर कुठलंही इक्वेशन तुम्हाला x प्लस वाय इज इक्वल टू 2 दिलं किंवा आणखीन काहीतरी देतील, आपण पुस्तकात काय दिलं ते इक्वेशन्स आता आपण बघूया. हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे, तुम्ही हे व्यवस्थित तुमच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवा. आणि काय केलं हे तुम्ही लिहा. तुम्ही असं लिहा, लेट, मी तुम्हाला सुरुवातीला दिलेलं होतं, लेट x इज कुठलीही पण असं घ्या, x आणि y असं एक टेबल बनवा आणि असा एक रकाना बनवा, त्याला 2 कॉलम करा. आणि 2 कॉलम केल्यानंतर, सॉरी रोज केल्यानंतर त्याला कॉलम करा. याला रोज म्हणतात, याला कॉलम म्हणतात, केमिस्ट्री पिरियॉडिक टेबल. मग इथं 0 घेतला आम्ही, 0 घाला एक्समध्ये, वाय म्हणजे 2 मिळेल. एक्समध्ये 1 घाला, वाय पण 2 मिळेल, 1 मिळेल. एक्समध्ये 0 घाला, वाय झालं, हे झालं ना. वायमध्ये, एक्समध्ये 2 घाला, y0 मिळेल. अशा आणखीन व्हॅल्यू काढू शकता. पण 3 ऑर्डर्ड पेअर, यांना ऑर्डर्ड पेअर म्हणतात, जे आपण इथे लिहिलेलं आहे. 3 काढू शकता. 2 जरी काढलं तरी तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळते. पण आणखीन एक काढा, जास्त नका काढू. त्याचं कारण असं आहे, आता चुकीला माफी तर इथं आहेच नाही, कारण साधं सोपं आहे. कारण तुम्ही इथं चूक जर केलात तर तो तुमचा निव्वळ निष्काळजीपणा असेल. साधं सोपं गणित आहे ते. एक्सची व्हॅल्यू घालायची आणि वायची काढायची. इकडून तिकडं जाताना प्लस असेल तर मायनस होणार, इकडं मायनस असेल तर प्लस होणार, इज इक्वल टूच्या त्या साईनला. एवढंच डोकं वापरायला लागतं या इक्वेशनमध्ये तरी, त्यामुळं चुकायला नाही पाहिजे. आता पुढं का तुम्हाला सांगितलं 4-5 काढू नका? कुठंतरी एखाद्या जर चुकलं असेल तर तो तुमच्या स्ट्रेट लाईनमधनं बाहेर निघून जाईल. चुकीचं जर तुम्ही बघा, 2x व्हॅल्यू 2 घातली ना, तर इक्वेशनवरनं काय मिळाली? 0. 2 करून बघू, चुकून तुमचं इक्वेशन चुकलं आणि तुम्हाला इथं 1 मिळालं. तर x व्हॅल्यू 2 आणि y व्हॅल्यू 1, म्हणजे हा पॉईंट इथं येणार. मग तुमच्या लाईनवरती आहे का तो? नाही आहे. सो दॅट इज नॉट अ ऑर्डर्ड पेअर. आणि जर तुम्ही ते लिहिताना करताना चूक केली तर तुमची ती स्ट्रेट लाईन जाणार आणि तो तुमचा उगाचच कुठेतरी पॉईंट वेगळ्या ठिकाणी तुम्ही ग्राफ पेपरवरती प्लॉट करणार आणि परीक्षक तुमचे मार्क कापणार. सो यू डोंट गो अबाउट 3 अंटिल दे टेल यू. 2 पण चालतात. सो दिस इज वॉट यू हॅव टू राईट डाऊन. एक्सच्या व्हॅल्यू घालायच्या, वायच्या काढायच्या. आता एक्सच्या व्हॅल्यू घालून वायच्या कशा काढायच्या हे तुम्हाला लिनियर इक्वेशन सुरुवातीला सांगितले आणि भरपूर लोकांनी मला करून पाठवलेत पण. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल. ओके. काय विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येतात की सर आमच्याकडे TV चॅनल दिसत नाही, आम्ही काय करू? प्रयत्न करा, तुमच्या आसपास जर केबल ऑपरेटर असेल
टी व्हीच्या ते केबल कनेक्शन घ्यायसाठी. नसेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके, बघूया काय करता येईल. काल हा एक प्रश्न राहिला होता म्हणून एकदम आठवला. सो नाव वी विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. ग्राफ असू द्या असंच माझा. तुमचा तुम्ही नवीन ग्राफ काढा, पटकन ग्राफ काढा नवीन पेपरवरती. आणि ग्राफ पेपर असेल तर तो ग्राफ पेपर तुमच्यासमोर ठेवा. मी हे माझा डस्टर खराब झाला, काळा काळा कुट्ट झाला. दुकानं बंद आहेत, स्टेशनरीची लांब आहेत, काय करायचं. पुस्तक नाही माझ्याकडं, मॅथ्सचं पुस्तकच नाही आहे तुमचं. मी एका विद्यार्थ्याच्याकडनं कॉपीज फोटो मागवलेत, कारण ते पुस्तक आणण्यासाठी नवीन एडिशन्स वगैरे पाहिजेत. दुकानं उघडी नाही आहेत अजून. असू दे, आता उघडतील 8 तारखेला, बघूया काय होते. सो दिस इज 2 अँड दिस इज 1 आणि 2. बरोबर. आता हा पॉईंट पण काढतो कारण आता आपल्याला नवीन शिकायचं. सो लेट अस गो फॉर द इक्वेशन फ्रॉम द बुक. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं ते हेडिंग आहे, आपण तेच शिकतोय. तो आता तुमच्याकडं तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे 2x - y = 4. लिहा 2x मी आता हे वरचं पुसून टाकतो, माझा नंबर ठेवतो. कारण अविनाश जर तुला जमलं असेल तर बाळा नंबर माझं स्क्रोलिंगवरती टाक. लिहा 2x - y = 4. बरोबर. 2x - y = 4. आता काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव टू रिप्रेझेंट दिस. वी नो that linear equation in 2 variables is nothing but the equation of a straight line. नववीत शिकलाय तुम्ही ते, आणि तुम्हाला आता प्रूव्ह करून पण दाखवलं. सो यू हॅव टू नाव फाइंड आउट द ऑर्डर्ड पेअर्स. कशा पद्धतीनं काढायच्या लिहा. सगळ्यात पहिल्यांदा x आणि y असे 2 लिहा आणि असा 3 बाज झाले. कॉलम बनवा, काढा 4 व्हॅल्यू, काही फरक पडत नाही, प्रॅक्टिस होईल तेवढं. नाव सगळ्यात पहिल्यांदा x = 0 घ्या. मग काय येणार. पुट x = 0 इन इक्वेशन 2 × 0 - y = 4. सो हे 0 झालं. सो y - y = 4. सो हे -1 दोघांकडे मल्टिप्लाय करा. दोघांच्याकडे -1 मल्टिप्लाय केलं तर हे मायनस प्लस होणार आणि ह्या 4 प्लस होता तो मायनस होणार. मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे ते. सो वायची व्हॅल्यू -4. काही कळलं नाही किंवा प्रॉब्लेम असेल तर ऑलवेज यू कॅन मेसेज मी. आय कॅन अगेन रिपीट इट, नॉट अ प्रॉब्लेम. नाव एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथं 1 घ्या. नाव पुट हिअर एक्स व्हॅल्यू 1. So 2 × x = 1 implies 2 × 1 - y = 4. So 2 - y = 4. -y = 4 हा प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. -y = 2. मल्टिप्लाय बोथ द साइड बाय -1. -y will become plus आणि हा बनेल -2. You can write directly also without writing that. So you got -2 here. Now write down x ची व्हॅल्यू 2. So 2. So x = 2. So 2 × 2 - y = 4. So 2 to 4 - y = 4. -y - 4 हा प्लस इकडे जाणार मायनस होणार. सो 4 गेले. सो -y = 0. y = 0. y = -0 कधी होत नाही, हो की नाही. सो y = 0. नाव ऑर्डर्ड पेअर तुम्हाला मिळाल्या 0.
हां, आणि तुमच्याकडं समजा लाईट गेली किंवा काही कारणानिमित्त दिसलं नाही तरी मला सांगत जावा. मी यूट्यूबवरनं प्रत्येक दिवस प्रत्येक लेक्चर तुम्हाला मी पाठवणार आहे. आता काल मला भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आले, सर तुम्ही नाही पाठवलं, लिंक द्या, नाही पाठवलं लिंक द्या. काळजी करू नका. जर मी पाठवलं तुम्हाला नाही तर त्याच्या मागं काहीतरी कारण आहे. ठीक आहे ना. तुम्हाला प्रत्येक लेक्चर मिळणार आहे. आता आपण चालू करून किती हा 3रा आठवडा आता व्हायला आला. पण काही काही शाळांना कळलं तर त्या शाळेंनी माझ्याकडनं लिंक घेतल्या, कारण त्यांच्याकडे डायरेक्ट करू शकत नाही. त्यांनी आजपासून सुरू केलेलं आहे. ठीक आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्हाला प्रत्येकाचं चॅप्टर वाईज माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यावरती तुम्हाला मिळेल. त्यामुळं काही काळजी नको. आणि काय त्याच्यामध्ये मराठी सायन्ससाठी वेगळं, गणितासाठी वेगळं चॅनल असं करायचा मी प्रयत्न करतो आहे, म्हणून तुम्हाला ते पाठवलं नाही. आत्ता जे 2 तुम्हाला चॅप्टर 1चा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट पाठवला आहे तेवढं करा. 3रा वगैरे पाठवतो मी. पुढे तर ऑर्डर्ड पेअर पहिला लिहायच्या. राईट डाऊन द ऑर्डर्ड पेअर. x, y यांच्या ऑर्डर्ड पेअर्स 0, -4, कॉमा द्या नेहमी, 1, -2, और यू कॅन राईट डाऊन द वे तुमच्या शाळेत सांगतील किंवा तुमच्या पुस्तकात असेल ते पद्धत. जर काही अशी लिहा म्हणून जर शाळेत सांगितलं, शाळेच्या पद्धतींना फॉलो करा, कारण त्यांना जास्त नियम त्यांच्याकडे असतात. मी पण प्रयत्न करतो प्रत्येक नियम वेबसाईटवरनं घ्यायचे, पण कधी कधी समजा माझ्याकडून त्यांना काही नवीन इन्स्ट्रक्शन आल्या तर ते फॉलो करत जा. ते कदाचित म्हणशील तुम्ही असं लिहायची आवश्यकता नाही, असं लिहा तसं. मॅथमॅटिक्स सॉल्व करण्याची प्रोसेस एकच असते, पण काही असे हे असं प्रेझेंट करावं, हे असं प्रेझेंट करावं. आता ह्यांना ऑर्डर्ड पेअर म्हणायचं हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलेलं एकदा होतं, मला आठवते, पण मी नंतर त्याच्यावरती जोर दिला नाही, कारण तुमच्या त्यावेळी त्या पुस्तकामध्ये तो शब्दच नव्हता, नंतर आला. आता यू कॅन से इट ॲज अ ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर म्हणजे द पेअर ऑफ x अँड y which satisfies the linear equation in 2 variables. Now plot this point 0 and -4. x 0 y -4 म्हणजे 1 2 3 4 हा पॉईंट झाला -4. त्याच्यानंतर 1 आणि -2 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 खाली असं करावं, आणि हे 2 आहे -2, y ची व्हॅल्यू -2. त्याच्यानंतर 2 आणि 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 0. म्हणजे जेव्हा y ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळी तो पॉईंट x ॲक्सिसवरती असतो, आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असते तो पॉईंट फक्त y ॲक्सिसवरती असतो. आता ते काय तुम्हाला 0 2 0 तुम्ही इथं प्लॉट करून पाहिलंच आहे. आता पॉईंट टू x ॲक्सिस 3 0 4 0 5 0 6 0 असं -1 0 -2 0 -3 0 x ॲक्सिसवरती. नाव सिम्पल, जॉईन द लाईन, join all the points you plotted, and see these points are lying on the line. If you want, you can write down 2x minus y is equal to 4. You can write down. So you understood how to draw the line on graph paper by using ordered pairs, isn't it? आता आणखीन एक जे इक्वेशन तुम्हाला आपण याच्यापूर्वी सॉल्व केले, आत्ताच सुरुवातीला आपण एक केलं, ते दोन्ही इक्वेशन जे सिमल्टेनियस इक्वेशन होते त्यांना तुम्ही ग्राफ पेपरवरती एक एक करून ड्रॉ करा. प्रॅक्टिससाठी 3-4 करा, म्हणजे जेणेकरून चुकणार नाही. ठीक आहे. चला, आता ग्राफ पेपरचा हे का तुम्हाला सांगतायत किंवा आता हा टॉपिक का आहे, दॅट वी विल सी. ओके. जेव्हा तुम्ही लिनियर इक्वेशनचा वापर करून ग्राफवरती किंवा ग्राफ पेपरवरती एखादी स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता, त्याच वेळी तुम्ही सिमल्टेनियस इक्वेशन पण ग्राफ पेपरचा वापर करून सॉल्व करू शकता. तो दॅट वी विल लर्न नाव. सो मी हे असंच ठेवतो. तुम्ही एक नवीन ग्राफ काढा. जस्ट ड्रॉ द न्यू ग्राफ.
ओके. श्रुती, आज लाईट आहे का मिरजेमध्ये? तिथं बोलून मला कसं कळणार तू फोन केल्याशिवाय? हो सर म्हणणार नाही तर टी व्ही समोरच. तर वी विल लर्न हाऊ टू सॉल्व सिमल्टेनियस इक्वेशन्स by this graphical method. So let us solve that. So तुमच्याकडं जर लाईट नसेल, काही प्रॉब्लेम असतील तर मला मेसेज करा. तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं चॅप्टर लेक्चर पोचवायचं पाहीन मी. सो लेट अस गो फॉर द सम. काही विद्यार्थ्याचे मेसेज आले होते की सर शाळा सुरू झाल्यानंतर तुमचं टायमिंग हे आमचं शाळेच्या टायमिंगला क्रॉस होणार, काय करायचं? मग त्यावेळी तुम्हाला रिपीट पण होणार आहे, रिपीट पण होईल, रिपीट लेक्चर्स होतात त्यावेळी आपण पाहू. नाहीतर रात्रीच्या वेळी मी रेकॉर्ड करून तुम्हाला सकाळी 11:30 ते 1 किंवा मी ह्या टायमाला रेकॉर्ड करू आणि तुम्हाला 5 वाजता रिपीट बघायला मिळेल आणि यूट्यूबवरती असणारच आहे. आणि तुम्ही मी ऑलवेज वी कॅन टॉक ओव्हर व्हॉट्सअप किंवा झूमच्या माध्यमातून आठवड्याला आपण रिव्हिजन एक त्याला हे म्हणतात, तुमच्याशी फेस टू फेस मीटिंग मी करणार आहे आणि त्यातनं मी काही विद्यार्थी सिलेक्ट करेन. ॲप्टिट्यूड टेस्ट असतील, जे जे विद्यार्थी त्या टेस्टमध्ये यायला सुरू होतील, चांगले मार्क मला कळतील की तुमचे कष्ट मला दिसतील. मार्क सेकंडरी आहे, मला कळतं विद्यार्थ्याचे कष्ट काय आहेत त्यांचे पेपर बघून. त्यांना मी माझ्या झूममध्ये ॲडमिशन देणार आहे, त्यांच्यावरती विशेष पद्धतीनं काम केलं जाईल. आणि एक प्रकल्प राबवण्याच्या मागं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्याकडं ज्यांच्याकडं केबल पोचलेली नाही आहे पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी मोबाईलच्या माध्यमातून पोचू शकेल, अशा होतकरू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यासाठी पण माझा प्रयत्न आहे. पण तो कुणाला? जे खरोखरच विद्यार्थी ज्यांना त्रास आहे किंवा जे घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना वगैरे. 1 मिनिट. हा श्रुती, लाईट आहे ना? हां ठीक आहे, ओके. तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडं प्रॉब्लेम वगैरे आहेत, असे विद्यार्थी माझ्याकडं आहेत मेसेजेस त्यांचे, मग त्यांची मी ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार आहे. आणि तो साधा मोबाईल आहे, काय फार मोठा नाही, पण तुम्ही यूट्यूबची व्हिडिओ त्याच्यावरती बघू शकता. असा प्रकल्प राबवण्याच्या प्रयत्नात मी आहे. अजून त्याच्यावरती असं शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे की बाबा येस आता आम्ही तो प्रकल्प चालू करणार. पण आता हे कुणाला? खरोखरच ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मला स्पार्क दिसेल, ज्या विद्यार्थी मला अभ्यास करताना दिसतील आणि जे गरजू आहेत, ज्यांना मोबाईल घेणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते पोचवायचा आम्ही प्रयत्न करू. तर माझा असे प्रयत्न आहेत, बघू आता काय होतं. त्याच्यासाठी झूमवरती माझे लेक्चर्स किंवा तुमचे इंटरव्ह्यूज होतील, तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल, तुमची ओरल टेस्ट घेतली जाईल अँड देन आय विल डिसाईड. आता त्या विद्यार्थीकडं झूम नसेलच तर तो त्याला कसं, त्याला पण काय करायचं, तो पण मार्ग आम्ही काढलेला आहे. कशा पद्धतीनं फोनवरती कम्युनिकेशन करायचं किंवा आमचा एक गावातला रिप्रेझेंटेटिव्ह तिथं जाईल, त्यांच्याशी तिच्या मुलीशी बोलेल किंवा मी स्वतः कधीतरी तुमच्याकडं एखादा महिन्यातनं एकदा व्हिजिट करेन अशा ठिकाणी जिथं मला वाटतं की ह्या एरियामध्ये जरा शिक्षण व्यवस्थित पोचत नाही आहे
तर तिथं मला काम करावं लागेल, तिथं मी जाऊन येणार, असे प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे उगाचच अर्धा प्रयत्न करायचा नाही. कुठलंही काम हाफ डन इज झिरो डन. तो संपूर्ण आस्पेक्ट्सनी पूर्ण केला पाहिजे. आता मी इथं उभारून लेक्चर देतो आहे, 50, 100, 200 व्हिलेजमध्ये जात आहे, शहरामध्ये छोट्या छोट्या जात आहे, पण आणखीन काही गावात जात नाही. आमची जबाबदारी संपणार नाही. आमचा प्रयत्न राहील की तिथंपर्यंत पण कशी केबल पोचवता येईल, किंवा केबल जर पोचत नसेल, फारच लांब असेल, तर एखादा मोबाईल त्याला कसा देता येईल, ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा. किंवा तुमच्या तिथून समजा एक मोठं शहर, कारण एक छोटंसं गाव असतं, त्याच्याभोवती छोटी छोटी गावं असतात, तर ती छोटी छोटी गावांच्या मुलांना त्या गावात आणू शकतो आपण, एखादा कम्युनिटी हॉल किंवा एखाद्या देवळामध्ये. अशा ठिकाणी त्यांना ह्या लेक्चरचं आपण तिथं एखादा मोठा टी व्ही लावून तिथं आपण लेक्चर पोचवू शकतो, ते बसून तिथं बघू शकतील. आपण असे प्रयत्न करू. तुम्ही मला सुचवत जा अशा गोष्टी. समाजकार्यातनं प्रगती माणसाची होते. हे फार मोठं समाजकार्य आहे शिक्षण, हो की नाही? तर प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूला समजा दूर कुठेतरी, आता काल एका मुलीचा मला कुठल्या तरी वेगळ्याच गावावरून फोन आला होता, तर त्या गावाच्या पण पलीकडे छोटी छोटी गावं असतात, तिथं कदाचित केबल टी व्ही नसेल. प्रयत्न करा त्यांना केबल टी व्ही मिळवून द्यायचा. कारण आता येणारं आयुष्य हे डिजिटल आहे बाळांनो. त्यामुळे केबल टी व्ही घरी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे इंटरनेट असणं गरजेचं आहे. आणि मला आश्चर्याची गोष्ट वाटते की भरपूर लोकांच्याकडे जीमेल अकाउंट नाही आहे. आश्चर्य आहे. तुमचं येणारं जे ते बघा, तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तुमचे जीमेल अकाउंट पाठवा म्हणून, त्यावेळी मला आले भरपूर लोकांचे मेसेज आले, जीमेल अकाउंट्स आले, पण काहींचे नाही आले. असतील, पाठवले नसतील, गोष्ट निराळी आहे. पण जीमेल अकाउंट तुमचं नसणं थोडंसं या घटकेला काळजी करण्यासारखं आहे. का? तर तुम्हाला महत्त्व अजून कळालेलं नाही आहे की कशा पद्धतीनं आपण, आता मोबाईल आहे, कॉम्प्युटरचं, आता कॉम्प्युटर्स माझ्या घरी नाही आहे हे कारण आता तुम्हाला नाही आहे. तुमच्याकडे मोबाईल आहेत आता आणि फार स्वस्तात मिळतात, आणि तुमचे पालक नक्कीच तुम्हाला घेऊन देतात जर तुमच्या घरी टी व्ही असेल तर. आणि त्या मोबाईलचा वापर पण पालकांच्या निगराणीमध्येच करायचा आणि शिक्षणासाठी फक्त करायचा. नाहीतर पालकांना विनंती आहे त्यांच्याकडनं तो मोबाईल काढून घ्या. का? तर तो डिस्ट्रॅक्शन आहे, शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या कारण मला पण, मी तुम्हाला मगाशी एक शब्द शिकवला, इन्स्टिंक्ट, तडफ, हो की नाही? ती माझी तडफ आहे तुमच्याबद्दलची. कुठं करून तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हायला नाही पाहिजे. कळलं? म्हणून मी हे सक्तीनं सांगतो. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे काय सांगताय, आमच्याकडनं मोबाईल घ्यायला सांगताय. नाही, तुमच्या भल्यासाठी. तुम्ही मोबाईल तुमच्याकडे ठेवा, दिवस रात्र ठेवा, पण वापर चांगला करा. नाही तर तुम्ही एलिजिबल नाही आहात. पुढे आता तुम्हाला हे जे आपण आता जे करतोय दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल करतोय, बरोबर की नाही? x इज इक्वल टू 2 फॉर एक्झाम्पल, आणि y इज इक्वल टू 2, हे दोन आहेत. हे पण लिनियर इक्वेशन्सच आहेत. पण आपण आता जो चॅप्टर स्टडी करतोय दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात? द इक्वेशन विच गिव्स अ स्ट्रेट लाईन. लिनियर, लिनियर, लिनियर म्हणजेच ते. द इक्वेशन विच रिप्रेझेंट्स स्ट्रेट लाईन वेन ड्रॉन ऑन द ग्राफ. आता x इज इक्वल टू 2 जर पाहिलं तर x इज इक्वल टू 2 हा पॉइंट आहे, y 0 आहे, तर लाईन कशी काढणार? x इज इक्वल टू 2. पहा आता मी अशी लाईन काढणार जी 2 मधनं जाते. का हो? मी सांगितलं तुम्हाला ही लाईन आहे
दिस लाईन इज x इज इक्वल टू 2. तुम्ही म्हणाल आता जर आता बघा हा, आता तुम्ही शिकलात x इज इक्वल टू 2 काय काढा अशी, x इज इक्वल टू 3 काय काढा 3 मधनं, x इज इक्वल टू 5 काय काढा अशी 5 कडनं. एकदम इझी आहे. पण हा पाठांतराचा प्रकार झाला. यातनं नॉलेज काय, समजणं काय, नाव दॅट यू अंडरस्टँड. हा पॉइंट घ्या, से पी चे कोऑर्डिनेट कसे काढणार. कुठलाही पॉइंट असा जर ग्राफ वरती दिला असेल, याला कार्टेशियन प्लेन म्हणतात किंवा कोऑर्डिनेट सिस्टम, कोऑर्डिनेट प्लेन आपल्या माहितीसाठी म्हणा. तर एखादा पॉइंट जर असा दिला तर त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट कसे काढायचे. ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉइंट ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस. सो असा परपेंडिक्युलर मी ड्रॉ केला इथे आणि असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथे. तर समजा 1 2 3 आणि 4 म्हणजे हा पॉइंट काय आहे हो, एक्स कोऑर्डिनेट 2 वाय 4. ओके. नाव हा पॉइंट घ्या Q, टाका परपेंडिक्युलर, टाका परपेंडिक्युलर 1 2. हा पॉइंट काय Q, x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 2 आहे. थर्ड पॉइंट घ्या, इथे घ्या, टाका परपेंडिक्युलर, टाका परपेंडिक्युलर इथे आणि इथे. x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू -4. काय हो, व्हॅल्यू ऑफ x काय आहे प्रत्येक वेळी 2. इट इज 2. फॉर एनी पॉइंट ऑन दिस लाइन the value of x is 2 and that's why it is called as x is equal to 2 and that's why the equation of this line is x is equal to 2. आणि जर सांगितलं x is equal to -5, draw this line x is equal to -5. That's it. कुठलाही पॉइंट घ्या, हा पॉइंट टाका परपेंडिक्युलर इथं आणि इथं, काढा व्हॅल्यूज, ही y ची व्हॅल्यू, ही x ची व्हॅल्यू. सो दिस इज व्हॉट x इज इक्वल टू 2 विचारू शकतील. ड्रॉ द लाईन x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 4 काय पण विचारू शकतील. सो यू ड्रॉ दिस. नाव y इज इक्वल टू 2. संपला विषय. आता तुम्हाला काढायला येणार असते, असं करायचं 1 आणि 2, 1 2 3 4, 1 2 3 4, मायनस इकडे प्लस इकडे. y is equal to 2, y is equal to 2 is like this. बघा y ची व्हॅल्यू नेहमी कुठल्याही पॉईंटची तुम्हाला 2च मिळणार. आता तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर कसा पाड. कुठलाही पॉईंट हा घ्या P, इथनं परपेंडिक्युलर, इथनं परपेंडिक्युलर. जर हा 2 असेल, हा तर 2, नंतर हा 2, इथं 1.5 आलं आहे वॉटेवर, इथे 2, y ची 2, म्हणजे प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू इथं 2 आहे. त्या स्ट्रेट लाईनवरती कुठलीही तुम्ही जर कोऑर्डिनेट घेतला तर त्या कोऑर्डिनेटची y ची व्हॅल्यू जी असणार आहे ती 2च असणार आहे. म्हणून इट इज y इज इक्वल टू 2. आय होप यू अंडरस्टँड दिस. तुमच्या प्रॅक्टिससाठी y इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 4 अशा 2-3 लाईन पाठ एखाद्या पेपरवरती काढा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि जेव्हा तुम्ही हे गणित अशी सॉल्व करता ना, यू शुड एव्हरी आफ्टर 2 days 3 days फक्त पलटून पाहायची, प्रॅक्टिस करत जा 1 तासभर रोज गणिताचा. ॲट द सेम टाईम यू स्टार्ट सीइंग इट वीकली, 4 दिवसातून एकदा, डोळ्यात पण बसून जाईल तुमच्या ते. ओके. नाव नेक्स्ट. हे झालं तुमचं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पण और लिनियर इक्वेशन जनरली 2 व्हेरिएबल असू दे, 1 व्हेरिएबल असू दे, 2 व्हेरिएबल किंवा 1 व्हेरिएबल, x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 2, 1 व्हेरिएबल होते, 2 तर नव्हते. दे गिव्ह इक्वेशन ऑफ दे गिव्ह अ स्ट्रेट लाईन. आता यू कॅन राईट अ हेडिंग सोल्युशन ऑफ सिमल्टेनियस इक्वेशन. पुस्तकात असं नाही आहे, पण तुम्ही आपल्यासाठी ते सोल्युशन ऑफ सिमल्टेनियस इक्वेशन म्हणून एक हे टाका,
हेडिंग द्या. हाऊ टू सॉल्व सिमल्टेनियस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफ. सगळ्यात पहिल्यांदा ग्राफ ड्रॉ करा. सो दिस इज द ग्राफ. And this is the graph. X O X dash Y dash म्हणजे Y O Y dash. Now you write down here. जरा पेन्सिल पट्टीचा वापरून करून you use the scale and then draw like this. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4. आता हे मायनस व्हॅल्यू आहेत. 1 2 3 4 5 6 7. Now this minus, these are minus, this plus, this plus. Y axis वरती above origin plus below origin minus. On x axis right side of the origin plus positive values, left side of the origin negative values. आपल्याला जेव्हा जेव्हा ज्या आवश्यक आहेत त्या आपण ड्रॉ करूया. नाव राईट डाऊन 2 इक्वेशन्स. कुठलेही 2 इक्वेशन तुम्ही लिहू शकता, पण आपण आता पुस्तकातलं घेऊया. घ्या. x plus y is equal to 4. X plus y is equal to 4. Two x minus y is equal to 2. मला कोणतरी विद्यार्थी कॉल करतोय, नका करू. जर दिसत नसेल रिपीट होईल, आणि हे पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं, सो नथिंग टू वरी. 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. बरोबर. आता हे सॉल्व कसं करतात? सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑर्डर्ड पेअर बनवायच्या. सो पहिल्यांदा x प्लस वाय इज इक्वल टू 4 याच्या ऑर्डर्ड पेअर. कारण ह्या लाईनला जर तुम्हाला ग्राफमध्ये ड्रॉ करायचा असेल तो सबसे पहिले व्हॉट यू हॅव टू डू इज टू फाइंड द ऑर्डर्ड पेअर्स विच कॅन सॅटिस्फाय x प्लस वाय इज इक्वल टू 0, आणि ते तुम्हाला माहीत आहे. सो x इज इक्वल टू 0 असा एक रकाना बनवायचा. यू कॅन मेक 2 rows and 3 columns are enough. x is equal to 0, y is equal to 4, x is equal to 1 इकडं जाणार, मायनस होणार, y is equal to 3, x is equal to 2 इकडं जाणार, तो -2 होणार, मग 4 मधनं -2 झालं तर y is equal to 2 मिळणार. हे काय लिहिलं मी इथे? चुकीचं आहे. x is equal to 1 आणि x is equal to 2, y is equal to 4 - 2 2. आता 3 पॉईंट मिळाले की आपण x प्लस वाय इज इक्वल टू 4 वी कॅन दिस लाईन वी कॅन ड्रॉ. नाव लेट अस थिंक अबाउट 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्याचे ऑर्डर्ड पेअर आपल्याला काढायचे आहेत. नाव पुट x आणि y असे एका बॉक्समध्ये. मेक 2 rows and 3 columns as usual. Now put x is equal to 1. म्हणजे 2 into 1 2. If it goes that side it will become minus 2 minus 2 is 0. So x is equal to, sorry, पहिला x is equal to 0 घ्यायचं, बेस्ट आहे ते. x is equal to 0. तर हे 0 येणार. मायनस y is equal to 2 येणार, म्हणून y is equal to -2. नाव x is equal to 0 घेतलं
x इज इक्वल टू 1 घेऊया. 2 into 1 2. If that 2 goes this side becomes minus 2. So 2 minus 2 is 0. So x is equal to 1, y is equal to 0. कारण minus y is equal to 0. So y is equal to 0. Now take x is equal to 2. 2 into 2 4. हा 4 जर इकडे गेला तर -4 होणार. अँड 2 minus 4 इज -2. कुछ डाउट है? इफ यू हॅव एनी डाउट यू कम्युनिकेट टू मी. ओके, कारण आता हा प्रकार तुम्हाला सॉल्व करून दाखवणं थोडंसं आय डोंट थिंक दॅट की इट इज रिक्वायर्ड फॉर 10th स्टँडर्ड. ओके, नाव x प्लस वाय इज इक्वल टू 4. याच्या ऑर्डर्ड पेअर्स काय काय आहेत लिहा. 0 4 1 3 2 2. आणि याच्या ऑर्डर्ड पेअर्स यू राईट डाऊन 0 -2 1 0 2 -2. राईट. नाव ड्रॉ. 0 4 0 आणि 4 y इज इक्वल टू 4 आहे. 1 2 3 4 हा पॉईंट आला. 0 4 तुम्ही लिहा तिथं बरं का. 1 2 3 मी का लिहित नाही कारण बोर्डावरती ते एकदम मग पॉईंट पण लिहिणं आणि ते नंबर पण लिहिणं किचकट होईल म्हणून मी लिहित नाही. पण तुम्ही लिहा, फेंट पेन्सिलला लिहू शकता आणि ग्राफ पेपर करा 4-5 आणून, बरं होईल. चांगलं येतील आणखीन डायग्राम्स तुमच्या, ग्राफ छान येतील. 0 x is equal to 0, y is equal to 4. This is the point, so I am writing here x is equal to 0, y is equal to 4. Now 1 and 3, this is 1 and this is 3. 1 and 3. So write down here 1, 3. 2 2. So this is 2 and this is 2. Now draw this line. बघा, मी बोर्डवरती ड्रॉ करून पण माझी बऱ्यापैकी एकदम परफेक्ट स्ट्रेट लाईन येते. सो यू ऑल्सो शुड डू दॅट. राईट. बघूया, एक विद्यार्थिनी सारखं फोन करते, काय प्रॉब्लेम आहे पाहूया. हॅलो, बोला. दोन x मायनस वाय इज इक्वल टू 2. हां बोला, कुठे? 2 - 2. हां बघूया बाळा. हां, सो 2x विद्यार्थिनी आहे आणि तिला वाटते की कुठे काहीतरी चुकले. बघतो, असेल, माझी पण चूक होऊ शकते. -y इज इक्वल टू 2. मग आता एक्सची व्हॅल्यू काय घेतली आहे मी? 2 घेतली आहे, बरोबर. सो 2 into 2 -y इज इक्वल टू 2. सो 4 -y इज इक्वल टू 2. So -y is equal to 2 - 4. So -y is equal to -2. So y is equal to 2. Very nice. Okay, Sadia, thank you. So इथं 2 आणि 2 येणार आहे. -2 मगाशी मी लिहिलं होतं आणि हेच चुकू नये म्हणून तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाव आणि यू हॅव टू सॉल्व. आपण जेव्हा तुम्ही वहीमध्ये किंवा परीक्षेमध्ये जेव्हा करणार आहात त्यावेळी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा चुका होणार नाहीत आणि होतात, प्लस मायनस करताना अशा चुका होतात. सो इथं चूक होते, कोणाची पण होऊ शकते. सो यू बी केअरफुल. नाव ही एक लाईन झाली. आता ह्याचं लिहून टाका याच्यावरती. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट डाऊन x + y इज इक्वल टू 4.
right? You can write down like this on the equation. Now next, 0 minus 2, draw it. 0 and y is minus 2, so this is the point. 0 minus 2. बरोबर. त्याच्यानंतर 1 आणि 0, x is equal to 1 and y 0, so this is the point. Because when y is 0, x always, the point always lie on x axis, so this is the point. त्याच्यानंतर 2 2, so this is the point 2 2, and if you draw the line, it passes like this. Okay, अशी जर तुम्ही लाईन काढली तर तुमची लाईन, आता माझा ग्राफ इतका सुंदर असा येणार नाही स्ट्रेट लाईन अशी, पण ठीक आहे. ओके, so this line is 2x minus y is equal to 2. 2x minus y is equal to 2. आता पहा हा पॉइंट कुठला आहे हो? 2 2. Now these two lines are crossing each other at a common point. What is that common point? 2 2, and that is why the solution for these two equation is 2 2. आपण काढतो सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन्स which can be satisfied by a common ordered pair. अशी एक कॉमन ऑर्डर्ड पेअर असते जी त्या दोन्ही लिनियर इक्वेशनना सॅटिस्फाय करू शकते. ती ऑर्डर्ड पेअर म्हणजेच त्या दोघा लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. त्या दोन्ही सिमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे हे सोल्युशन आहे जे आपण पूर्वी सॉल्व करायचो पहा, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथडने, हो की नाही? ते केल्यानंतर आपलं उत्तर यायचं ना, तेच हे उत्तर आहे. कसं? आता आपण नॉर्मल पद्धतीनं सॉल्व करूया. यू कॅन राईट हिअर. मी आता हा पार्ट आवश्यकता नाही आहे ग्राफचा, मी इथं कट करतो, इथं लिहितो असं. So write down here x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to 2. Now give 1 and 2. ज्यांना लिनियर इक्वेशन सॉल्व करता येतं, सुरुवातीला ज्याने अभ्यास व्यवस्थित केला आहे त्यांना हे येईल. ज्याने नाही केलं चुकीचं आहे ते, पण आता शिका परत. सो x plus y is equal to 4. 2x minus y is equal to 2. Add 1 plus 2. Add 1 and 2. दोन्ही इक्वेशनना ॲड करा. कसं करायचं पहा, परत एकदा शिका, काही प्रॉब्लेम नाही. 4 2x minus y is equal to 2. Okay? Now when you have to add, you don't have to do anything. Add the same terms. X plus 2x is 3x plus y minus y gone. 4 plus 2 is 6. So 3x is equal to 6. X is equal to 6 upon 3 is equal to 2. So x is equal to 2. We got one value of x. Now put this value of x in equation 1. सोपा आहे म्हणून इथे घाला. Substitute value of x is equal to 2 in equation 1. मी असं लिहितो म्हणून तुम्ही लिहू नका, इक्वेशन पूर्ण लिहा. in 1. सो x ची व्हॅल्यू 2 प्लस y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4 मायनस 2, म्हणजे हा प्लस 2 इकडं जाणार
सो y इज इक्वल टू 2. हे मगाशी पण सादियाच्या फोन नंतर आपण सॉल्व केलं आणि आत्ता पण केलं. सो यू सॉल्व, सो दॅट काइंड ऑफ म्हणजे व्हर्बल करण्यामध्ये मिस्टेक होतात हे तुम्हाला आता समोरच दिसलं. सो यू सॉल्व, युअर मिस्टेक्स विल बी your mistake will not be there. There are chances of doing mistake is very less if you solve by putting the value x is equal to 0 घाला, y ची व्हॅल्यू काढा, x is equal to 1 घाला. आता काय आली व्हॅल्यू? x is equal to 2 आणि y is equal to 2. So the ordered pair which satisfies both the equations is 2 2 आणि ग्राफवरनं पण आपल्याला मिळाली. So whatever we have obtained by using the graph, same we obtained by our previous methods, how we get the solution by solving the simultaneous equation. So by both the method we could able to prove that 2 2 is a ordered pair which satisfies these two linear equations. Okay, so this is what you have to learn out of this particular topic, that graph of linear equations and how you have to solve, find out the ordered pair which satisfies two linear equations, and those linear equations where one order common order pair satisfies that equations is solution of that that solution is a solution for that simultaneous equations. आणि दुसऱ्या पद्धतीने सांगायचं होतं, परत त्याच पद्धतीने सांगितलं. दुसरी पद्धत अशी, इफ अ कॉमन ऑर्डर्ड पेअर सॅटिस्फाईज टू लिनियर इक्वेशन्स, देन दोज टू लिनियर इक्वेशन्स आर कॉल्ड ॲज सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. म्हणजे सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपण असं म्हणतो, चला सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करूया. पण अरे सिमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? त्याचा अर्थ हा आहे, सिमल्टेनियस इक्वेशन्स लिनियर. दोन लाईन मला सांगा, दोन ठिकाणी क्रॉस करू शकतील का? असं ह्यांच्यामध्ये दोन कॉमन पॉईंट असू शकतील का? ह्या दोन स्ट्रेट लाईन आहेत ना, त्यांच्यामध्ये दोन कॉमन पॉईंट असू शकतील का? शक्यच नाही. करा बघून. अशा मला दोन लाईन ड्रॉ करा, बिकॉज यू नो व्हेरी वेल की एव्हरी स्ट्रेट लाईन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, इजंट इट? आत्ता आपण तेच पाहिजे. तर मला एक सांगा, या दोन स्ट्रेट लाईन्स ज्या काढलेत मी आत्ता इथं, ह्या एकेच ठिकाणी भेटू शकतात का दोन ठिकाणी पण भेटू शकतील एकमेकाला? त्या स्ट्रेट लाईनला असं वळून यावं लागेल भेटायला परत, किंवा इकडनं वळून यावं लागेल, किंवा याला इकडं वळून यावं लागेल. शक्य नाही आहे. सो यू कॅन अंडरस्टँड देर इज ओनली वन ऑर्डर्ड पेअर कॅन सॅटिस्फाय simultaneous equations. If they are simultaneous equations, linear equations, only one ordered pair can satisfy them. There cannot be more than one. असलं तर सांगा मला, मी पण शिकेन. नेक्स्ट पॉइंट. किती वाजले? हो, 1:10 झाली. बरं, 1-2 मिनटं आपण, बस आता संपलं आपला आजचा टाइम टेबल. पण कुठल्या तरी विद्यार्थ्याचे काहीतरी डाऊट आहे ते पाहतो. सर, इट इज नेसेसरी टू राईट स्केल ऑन अपसाईड ऑफ ग्राफ. बाळा, फक्त पहिल्यांदा तुझं मला नाव सांग. माझ्या मोबाईलमध्ये तुझं नाव नाही आहे. ओके, सो आत्ता ज्याने प्रश्न पाठवला, नंबर सांगतो मी. आहे मी ग्रुपमध्ये फीडेड आहे, पण नाव तुझं नाही माझ्याकडं. 7498320437. प्रश्न असा आहे की इज इट नेसेसरी टू राईट स्केल ऑन अपसाईड ऑफ ग्राफ. चारी बाजूला लिहायला पाहिजे, चारी बाजूला. एक्सला पण लिहा, वायला पण लिहा, -एक्सला लिहा, -वायला लिहा, गरजेचं आहे. ओके, सो डू दॅट अँड आय थिंक इट इज अंडरस्टूड बाय ऑल ऑफ यू. इफ नॉट अंडरस्टूड,
यू कॅन सेंड मी द मेसेज. जर तो पॉईंट खरोखर असा क्रिटिकल आहे असं वाटला आणि जर तुम्हाला कळाला नाही तरी पण मी तुम्हाला समजावून सांगेन. आणि यूट्यूबवरती तर तुम्ही पाहू शकता, हो की नाही, परत हा चॅनल. तर आजचं लेक्चर मी हे मॅथ्सचं अविनाश सरांना 5 वाजता रिपीट करायला सांगेन. 5 वाजता रिपीट होईल. जर तुमच्याकडं लाईट नसेल, असा काही प्रॉब्लेम झाला असेल, मध्ये काही अडचण आली असेल तर परत पाहू शकता. परत यूट्यूबवरती मी देणारच आहे. सो ॲट 5 o'clock यू कॅन वॉच दिस. आय विल टेल अविनाश सर टू डू द नीडफुल. थँक्यू व्हेरी मच. आता याच्या मागचा जो हे आहे, सगळ्यात पहिल्यांदा थांबा जरा, अभ्यास पण केला पाहिजे. जेवढे पण याच्या रिलेटेड सम्स तुमच्या पुस्तकात दिलेत ते सम्स सगळेच्या सगळे सॉल्व करा, एक पण सोडू नका. आणि प्रामाणिकपणे करा. तुम्हाला कुणीही तपासायला येणार नाही किंवा मी तिथे येणार नाही प्रत्येक ठिकाणी. सो यू डू इट ऑनेस्टली ईच अँड एव्हरी सम. ग्राफ पेपर मिळत असतील, एखादा जुना ग्राफ पेपर असेल त्याची झेरॉक्स वगैरे घ्या, नाहीतर हाताने स्केल करा, पण सगळे सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. आता शिकवताना इथं -2 मी लिहिलं होतं. अशी गडबड तुमच्याकडनं पण होऊ शकते. सो बी केअरफुल. चलो, थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू सादिया. थँक्यू.